आणि यानंतर जाऊया एका मोठ्या बातमीकडे। सगळ्यात महत्त्वाची या क्षणाची बातमी आपण आता पाहणार आहोत। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता अमित शहांना पत्र देण्यात येते। 50,000 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याचं यामध्ये नमूद केलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांना हे पत्र दिलंय। शेतकऱ्यांना मदत करण्याची या पत्रामधून त्यांनी मागणी केलेली आहे। सध्या महाराष्ट्रावर आणि मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणामध्ये संकट आलंय, जलप्रलय झालेला आहे, अनेक शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात आता केंद्राकडून काही मदत मिळतेय का याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि यामध्ये एक मोठी बातमी येते ती म्हणजे अमित शहा आज मुंबईमध्ये आहेत आणि अमित शहांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे हे पत्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र दिले। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय हे पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। फडणवीसांनी शहांना पत्र लिहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात या पत्रामध्ये उल्लेख केलाय। 50,000 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता केंद्राकडे राज्याची ही मागणी पोहोचवलेली आहे। आता कशा पद्धतीने याकडे मदत दिली जाते, केंद्र सरकार कशा पद्धतीने पुढे मदत देतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र अमित शहांकडे या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। खरं तर विरोधकांनी आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा आधीपासूनच छेडलेला होता आणि आज जेव्हा पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना हे सांगितलेलं होतं की या संदर्भात आता केंद्राने मदत करणं गरजेचं आहे। त्यामुळे आता अमित शहांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र सोपवलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे निवेदन या पत्राद्वारे केलेलं आहे।